आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई शहर आणि उपनगरासह ठाण्यात रात्रभर पावसाची संततधार, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला येलो अलर्ट। मुंबईत हिवताप आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण, 2 वर्षातली मोठी वाढ। हिवतापाची रुग्णसंख्या 1946 तर डेंग्यूचे 389 रुग्ण। मुंबईतील विक्रोळी आणि गोरेगावमधील म्हाडाच्या नवीन घरांमध्ये पहिल्याच पावसात गळती। म्हाडा आणि शिर्के बिल्डरनं बांधलेल्या इमारतीच्या कामावर प्रश्नचिन्ह, तोडगा काढण्याची रहिवाशांची मागणी। पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीनिमित्त भाविकांसाठी पीएमपीएमएल कडून जादा बसेसचं आयोजन। पुणे ड्रग्ज प्रकरणी 3 ड्रग पेडलरला पोलिसांकडून अटक केलेल्या 3 पैकी 1 नायजेरियन तर 2 आरोपी पुण्यातील L3 हॉटेलच्या पार्टीला एमडी आणि कोकेन पुरवल्याचंही समोर। मुंबईत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण वाढलं, शिक्षकांची संख्याही कमी झाल्याने चिंता व्यक्त। पुणे जिल्ह्यात ई-चावडी मोहिमेअंतर्गत तब्बल 599 गावांची ऑनलाईन कर आकारणी, 244 गावात 100% वसुली, शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा।